आपण वळतोय पटकन डहाणूच्या एका महत्त्वाच्या घटनेकडे। डहाणूमध्ये एक भीषण आग लागली आहे आणि ही आग तिथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहाला लागलेली आहे। डहाणूतल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या या आगीला विझवण्यासाठी अत्यंत वेगवान रीतीने प्रयत्न होत आहेत। आमचे सहकारी विनायक पवार घटनास्थळी आहेत। पटकन आपल्याला ते अधिकचा तपशील देत आहेत। विनायक पवार, माझा आवाज येत असेल तर पटकन सांगा, प्राथमिकदृष्ट्या ही आग कशामुळे लागली? कोणी मुलं तर अडकली नाहीयेत ना तिथे? हो, नक्कीच. डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आश्रमशाळेला आज सायंकाळी 5च्या सुमारास आग लागलेली आहे। ही आग प्रचंड होती। या आगीमध्ये शैक्षणिक साहित्य, गाद्या, तसेच गाद्या, मुलांची बुकं जे आहेत, पुस्तकं आहेत, तसेच त्यांचे जे शालेय ड्रेस आहे, हे जे ते पूर्ण जळून खाक झालेले आहेत। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। वसतिगृहात मुलं 200 मुलं जी आहेत ती राहत जी। होते। त्या ठिकाणी सध्या आग विझवण्याचं काम आहे ते सध्या अग्निशामक दल करत आहे। विनायक, एक पटकन छोटंसं उत्तर द्या की ही आग कशामुळे लागली, काही अंदाज आहे? ही आग जी आहे ती विद्युत पुरवठा करणारी जी वाहिनी आहे, त्या ठिकाणी ब्लास्ट झाल्यानंतर जी आग लागल्याची माहिती आहे, ती प्राथमिक माहिती ती वसतिगृह प्रशासनाने दिलेली आहे। धन्यवाद या तपशिलासाठी।